चला तर मित्रांनो, आज करूया आपण जवलं सुक्का साफ करून ठेवली आहे मी. आता तेल तापलेलं आहे. आता टाकू आपण कांदे. चला तर कांदे परतून घेते आधी. चला तर मित्रांनो, इथे कांदे परतून झाले आहेत. आता टाकते हळद, तिखट, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट फ्रेश कुटून घेतली आहे मी. 2 सेकंद परतून घेते. चला तर टाकूया बटाटे. तर मित्रांनो, इथे बटाटे पण शिजलेत. आता टाकते टोमॅटो. चला टोमॅटो सॉफ्ट करून घेते, मग टाकू आपण जवलं. पण शिजल्यात. आता टाकते जवलं साफ करून ठेवलेलं. अशी कोथिंबीर. चला तर मित्रांनो, इथं बघू शकता आपलं जवलं सुक्का रेडी आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तेवढे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल आणि जास्तीत जास्त शेअर करा प्लीज. चला तर मित्रांनो, आज करूया आपण जवलं सुक्का साफ करून ठेवली आहे मी. आता तेल तापलेलं आहे. आता टाकू आपण कांदे. चला तर कांदे परतून घेते आधी. चला तर मित्रांनो, इथे कांदे परतून झाले आहेत. आता टाकते हळद, तिखट, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट फ्रेश कुटून घेतली आहे मी. 2 सेकंद परतून घेते. चला तर टाकूया बटाटे. तर मित्रांनो, इथे बटाटे पण शिजलेत. आता टाकते टोमॅटो. चला टोमॅटो सॉफ्ट करून घेते, मग टाकू आपण जवलं. पण शिजल्यात. आता टाकते जवलं साफ करून ठेवलेलं. अशी कोथिंबीर. चला तर मित्रांनो, इथं बघू शकता आपलं जवलं सुक्का रेडी आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तेवढे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल आणि जास्तीत जास्त शेअर करा प्लीज.